येऊन 2029 ला घ्या. बावनकुळ्याने चूक केली. बावनकुळ्याने चूक केली, सगळ्यांनी चूक केलीच म्हणायला पाहिजे. त्याला पाठबळ दिल्यामुळं मराठ्यात जास्त दोष व्हायला लागला. चुकीच्या माणसाला सुद्धा हे सरकार साथ देत आहे असा संदेश प्रत्येकाला चालला. हे जर म्हणले असते बावनकुळ्यांनी शिवसाठी चूक केली, मराठे काही बोलले नसते. मराठे म्हणले असते सरकार खऱ्याला खरं म्हणतंय, खोट्याला खोटं म्हणतंय. जसं की मी वागतो, माझ्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत, मी छत्रपतीचे विचार घेऊन चालतो, त्या विचाराच्या पुढे जात नाही. मी खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतो. मी या प्रकरणात बावनकुळ्यांनी आणि शिरसाटने चूक केली हेच सांगतो. मायबाप मराठ्यानं तुम्हाला विचारतो, मी याच्या छगन भुजबळाचं नाव घेतलं का? कारण चुकच केली नाही तर मी बळच बदनाम करणार. धन्याचं नाव घेतलं का? मी कोणाचं नाव घेत नाही. जो चूक करतो त्याला बोलतो. आम्हाला मराठ्यांना अपेक्षा होती, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब हे दोघ जण म्हणतील शिरसाटने चूक केली आणि बावनकुळ्याने चूक केली, आम्ही दुरुस्त करतो. त्यांना बाकीच्या भानगडीत पडायची गरजच नव्हती. मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठाम होता. पण मराठ्याचा वाटलं झालं, मराठी लोक बसू शकत नाही. कारण आपलं रक्त मराठ्यांचे पक्षाच्या नेत्याचं रक्त आपलं नाही. आपला बाप आपला समाज वेगळी दिसतो. बावनकुळ्याचं खानोबाजी उघडूनच आहे तेव्हा. आपल्या सरकारची लई वेळेवर करू नको, ते तर आपण सगळे लई वेळेवर करू नको, आपलं ते सगळे. यांनी याची चूक दुरुस्त करायला पाहिजे, ते सगळ्यांचं म्हणणं होतं. पाऊस आला असला तर आधी आहे, जेवढ्याला आधी पाहिजे तेवढे आधी आहे. पाऊस आला असला तिकडच्या बाजूला काही जागा वाटतं, इकडं पण व्हाले. पाऊस आला असला तिकडच्या बाजूने. आपली सगळ्यांची इच्छा होती की सरकारने केलेल्या चुका सरकार सुधारेल, पण एक गोष्ट चांगली झाली. त्यांनी चूक दुरुस्त करण्याऐवजी चूक करणारा नाव ठेवण्याऐवजी मराठ्यांनाच नाव ठेवायला सुरुवात केल्यामुळे मराठी जागे झाली. त्यांनी बावनकुळ्यांनी चूक केली म्हणायला पाहिजे होतं. चूक करणाऱ्याला देवेंद्र फडणवीसनी साथ दिली. साथ दिल्यामुळं मराठा समाजाचं डोकं खवळलं आणि आपल्या लेकरा बाळाचं आपल्या जातीचं वाटोळं केलं. आणि आपल्या जातीचं वाटोळं केलेलं असताना सुद्धा हे लोक आपल्या जातीकडून बोलत नाही. तुम्ही का मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं केलं? तुम्ही मराठा समाजाचा अन्याय केला. मराठा समाजावर अन्याय का केला हे विचारायला पाहिजे होतं. ते न विचारता त्यांनी मराठ्यांनाच आरोपीच्या पेजऱ्यात उभा केलं. मराठ्यांची लाट सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उसळली. आज एक घर नाही हो, तिथला मराठा खरं जागा झाला नाही, पेटून म्हटला. कारण आपलं रक्त अस्सल रक्त आहे मराठ्यांचं. कारण आपण बाप समाजाला मानला नाही. पक्षाचा नेता आपला बाप नाही किंवा पक्ष आपला बाप नाही. आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि तुमच्या लेकरांच्या सुखाच्या भविष्यासाठी मी रात्रंदिवस जीव जाळतो. तुमच्या लेकीवर तुमचे लेकर मला सुखी राहावे म्हणून सरकारची दुश्मनी झाली. वाटेल ते लोक मी समाजासाठी अंगावर घेतले आणि पुढेही घेत राहणार. मी त्याला भेट नाही, मी त्याला मोजीत नाही, भेट नाही. सरकार येऊ दे नाही, सरकारचा बाप येऊ दे नाही, त्याच्या याचा नवरा येऊ दे, मी त्याला घोडे लावणार. माझ्या समाजाचा
मी चूक करत नाही. मी स्वतःहून बावनकुळ्याचा वाटा गेलो नाही. त्या शेतसाठीचा वाटा गेलो नाही. मी फरक वाटा जात नाही. माझ्या समाजाचा वाटा गेला तर मी करत नाही बसू शकत. कारण खेचडी रक्त नाही, ओरिजिनल मराठीचा रक्त आहे. मला नेत्याची गरज नाही, पक्षाची नाही. बावनकुळ्याचा आपला काही संबंध नाही. त्याचं वेगळं चाललं होतं. त्याचं आपलं भांडण नाही, बोलणं नाही, त्याची आपल्याला उधरी नाही म्हणून थोडी सगळं नाही केलं. पण त्याचं किराणा दुकान केलं म्हणून त्याच्यावर साखर आली होती असं काही नाही. पण त्याचं दुकान असताना त्याचं काय खाल्लं तर त्याचं आल्यासारखं थोपडं त्याचं नाही. त्याचं एकदा कोण सतत भागात राहत नाही माणूस. कोणत्या देशात हे मिळत नाही. हे उत्पादन प्रोडक्शन जरा विचित्रच हो. असलं प्रोडक्ट बघितलं नाही कोणी. जन्म काढल्यावर आणखी वेगळं दिसतं. कारण हे आपल्याकडे असं पिकतच नाही. किती पाणी द्या, असली बागायती असलं पीक आपल्याकडे नाहीच. एकच पीक आहे ते पिकाला मराठ्यांनी सगळे मुलं ऐकले. 92 मुलं ऐकलं, 96 मुलं ऐकलं. पण 52 कोण हे नव्हतं आमच्या. बरं असला सुंदर व्यक्ती असा व्यक्ती होणे नाही. नवे आमच्यात नवे वाऱ्याने उडून आले तिकडं तुफानले इंग्लंड, हॉलंड, इंग्लंड, न्यूझीलंड तिकडून उडून आलं मला इकडे येऊन आणि मराठ्याच्या नादी लागले. मी नाही म्हणते तू टेन्शन घेऊ नको. तुला आवाज नाही. तुझ्या बाजून जेवढे त्याला मोजणार नाही. मराठी तुझ्या बाजूने जो मराठ्याचा बाजार राखून ठेवला. मराठ्याच्या वाटा जाणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही. सोडायचंच नाही. यांच्या डोक्यात पुढे रे घटना पुढे सध्या भूशासनाच्या भुजबळ सगळ्यात जास्त सुखात असेल तर जबर भुजबळ. तेव्हा 8 रुपये टाकला हे खाली असत तेव्हा मला ते बावनकुळ्या तू लफडत तू बघा मी सुटलो मला कसं घ्यायचं. त्यांचा फोन होत असते राज्य नाही कळले त्याला. जगन भुजबळ त्याला 100% मत असं तुम्हाला झक मारावा लागला. महिला पुढे झाली. कोणाला कोण कोण बाई नाव निघत मराठी चालता बोली यांच्या डोक्यात हवा उठेल. यांच्या डोक्यात हवा उठेल आणि ते काही करू शकत नाही. आता मध्ये प्लॅनच लावला. आयडिओ माहिती होती का रिपोर्टी माहिती मला या वाटतच करून बघू मला. अरे मला अटक केलं तुम्हाला जेल केवढा आपला येत हे ना मला आठवून बसते नाही तर हे मराठी सगळं आठवून बसते नाही तर ज्याला सगळं मला मानते. आम्ही 6 कोटी लोक आहेतच किती
25% राहिले, त्याच्या 15%ला दोन्हीकडे विद्यार्थी घेणं नाही, आपलं विद्यार्थ्यांचं बी खाली राहिलं 10% मध्ये आपला लेकरण आपला संसार बघा तिकडे मरून द्यायचो नाही. तो एखाद्या घंटा राहिला खाली, कारण त्या गोरगरीब अधिकाऱ्याच्या लेकरासाठी चढतोय मी सुद्धा, अधिकाऱ्याच्या लेकरासाठी पण चढतोय. त्यामुळे इथं सुट्टी नाही. आता देव थिएटर तेव्हा संपलाच पाहिजे राजकारणात, त्याशिवाय सुट्टी द्यायची आहे. आपण यांचा वाटा जात नाहीत, आपल्या विनाकारण त्यांनी नोंदी रद्द केल्या, विनाकारण काही कारण नसतात का. मी मराठ्यांना पक्का आरक्षण देतोय हे त्यांच्या लक्षात आलं. 58 लाख नोंदी मागताय आणि 58 लाख नोंदी जर दिल्या 2.5 ते 3 करोड मराठा समाज आरक्षणात झाला. मग त्यांच्या डोक्यात काय आहे, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. मी गॅझेटियर मागितली सगळे, हैदराबाद, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औरंगाबाद, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर. मी ओबीसीतलं आरक्षण मागितलं नाही. माझ्या मराठ्यांनी ओबीसीतलं आरक्षण मागितलं नाही. आम्ही आमच्या 58 लाख नोंदी देणाऱ्या त्याचं फक्त प्रमाणपत्र द्या म्हणतो. आमचे गॅझेटियर त्या गॅझेटियरनुसार फक्त आम्हाला त्या नोंदीनुसार नोंदीचे प्रमाणपत्र द्या आणि मग आता 2-3% ओबीसीला आरक्षण आम्हाला द्या. एक दिवस दाखवा की मी म्हणलो किंवा मराठा समाज म्हणला त्यांचं आम्हाला 2-4% आरक्षण द्या. आम्ही आमचं नोंदीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण मागतोय. आमचे प्रमाणपत्र द्या. जसं की त्या बंडलमध्ये तुमची 2 एकर जमीन आणि ती जमिनीचा 7-12 तुम्हाला सापडला, तुमच्या आजोबांच्या काळात लावला. तुम्ही काय मागितलंय, कोणाची जमीन नाही मागितली. तुमच्या 7-12 नुसार, तुमच्या निदर्शनानुसार, तुमच्या पुराव्यानुसार तुम्ही फक्त तुमची 2 एकर जमीन मागितली. काही सुखसुख उपभोग करणार काहीच काय करणार, तुम्ही भुजी पियाचे का म्हणते बावून बोलायचे त्याला व्यासले पात काढायची वेळेस सवय. त्यामुळे देवाला झाला. मी आणि माझ्या मराठा समाजाला कधीच ओबीसीचा आम्हाला 4-2% आरक्षण द्या असं म्हणलेलं नाही. उदाहरण तुम्हाला सांगितलं, तुमची 2 एकर जमीन तुमच्या गावाकडे सुद्धा नावावर असेल, तुम्ही फक्त तुमची जमीन मागितली, शेजारची जमीन मागितली नाही. आमचं तेच म्हणणं आहे. आमच्या कोल्हापूर गॅझेटियरमध्ये 3,85,000 नोंदी 1901च्या दरम्यान 6.5 लाख मराठा समाज आरक्षणात त्या गॅझेटमुळे झालं. सातारा संस्थांमध्ये मराठ्यांच्या ज्या कुणबीच्या नोंदी आल्या त्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या एवढंच आमचं म्हणणं आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या एवढंच म्हणणं आहे. औंध गॅझेटियरमध्ये आणि पुण्याच्या गॅझेटियरमध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्याचं प्रमाणपत्र द्या, याच्या पलीकडे आमचं म्हणणंच नाही. आपण कोणाला धक्का लावा, कोणाला काढा म्हणतच नाही. आमचे फक्त कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ते आम्ही घेणार. कोणी पण अडवाला तरी कुणबीचं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. त्यामुळे आम्ही ते कुणबी प्रमाणपत्र घेणार आहे. यांचा नाव यायला होता. यांना वाटलं आपण काय नाव चालवा, जाराजे पाटील आणि मराठा समाज तुटले पाहिजे दोघं. हे पोरग आहे तर पक्का आरक्षण देणार आहे. मग आपण सगळे डाव षडयंत्र करून दमलो. एक शेवटचा डाव खेळून बघा, बावनकुळ्याच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीसांच्या माध्यमातून आणि साठी आपण एक डाव खेळा म्हणले. 4-5 प्रमाणपत्र रद्द करून टाका, मीडियाकडे घ्यायची आणि त्याच्यात असं सांगायचं कुणबीच्या नोंदी
प्रमाणपत्र हे टिकणारच नाही. म्हणजे मराठा समाज परीक्षेमध्ये ज्या मराठ्यांच्या लेकरांनी ऍडमिशन घेतलं, ज्या मराठ्यांच्या लेकरांना नोकरीत गेले ते घाबरून गेले पाहिजे. मग लोक 8 नोंदी जाहीर झाल्या, त्याचे प्रमाणपत्र मागणार नाही, गॅझेटेड लागू करा हे पण मागणार नाही. मराठा समाजाला पाहिजे ठिकाणच नाही म्हणलं नको. मराठ्यांना मी इतकं हुशार समजतोय, मराठ्यांच्या लक्षातच ही गोष्ट आली हे रद्द होता म्हणजे नको वगैरे बाबा बनायचंच नाही. हेच टिकणार आहे, हेच घ्यायचं मराठ्यांची लालूच नाही. त्यांनी ते 4 प्रमाणपत्र करून वेगळ्या ट्रायल घेतली. माझ्या लक्षात आलं नाही ना हे रद्दच कसं काय झालं असते. मग खोटे असले तर रद्द होती काही नाही, मराठी खोटा नाही वाढला पण रद्द कसं काय. मराठ्यांच्या मोदी आणि प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की सांकेतिक भाषा आहे सरकारची. महाराष्ट्र खरं वाटलं कारण मी जर असं तोटी बोलला तर सरकार म्हणलं असं आमच्या रागात पडतो. म्हणून मी मराठ्यांना सिद्ध करून दिलं. यांनी जाणून बुजून मराठीचा वाटोळा करण्यासाठी रद्द केला तर मराठीचा द्यायला. तसंच प्रकार बाकीचे पण गेले. एक जे प्रकरण आहे रद्द करायचं त्याच्या भावाची व्हॅलिटी आहे त्या पोलिसांनी रद्द केली. बहिणीचे मराठी पेटणारच ना. इतकं वाटलं होऊ द्या, इतकं थंड रक्त आमचं नाही, इतकं थंड रक्त आमचं नाही. बीडला 30 सिस्टम केली. दुसरं प्रकरण संभाजीनगरचं जात पडताळणी अधिकारी म्हणतो, जात पडताळणी अधिकारी म्हणतो व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय करत आहोत. सकाळी रद्द अगोदरच्या दिवशी सांगतात जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द होतो. इतके पण येणे नाहीत ना मराठी, इतके पण येणे नाहीये की तुम्ही अगोदर निकाल द्या म्हणून देताय आणि दुसऱ्या दिवशी रद्द करताय. हे ज्यावेळेस आपल्या सगळे काम हाती लागले ना त्यावेळेस यांना काही सुचत नाही काय करावं. मग त्यांनी एका महिन्याची बाजू घ्यायला सुरुवात केली. काय बाजू घेतली फडणवीसांनी त्यांची? सरकारचा आणि मंत्र्याचा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला नाही आणि सरकारला काढता पण येत नाही कारण जिल्हा जात पडताळणी समितीला न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे नियमाप्रमाणे चालावं लागतं. आणि मग एवढं जर तुम्हाला कळत आहे तर पावर वेळेने पत्र करून काढा. एवढं जर तुम्हाला कळतंय की सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला काम करावं लागतं तर मग 52 वेळेने पत्र करून काढ. त्याला हे अवकाश आटली कुठून का त्याला फडणवीस संपायचं त्याच्या डोक्यात फुल काय का त्याला म्हणून काही सांगितलं फडणवीस बांधकाम कर म्हणतो आदर्श वर्णन कारण त्याला वर खाली करायचं नाही ध्येय. वर गावाशी जाईल खाली गावाशी वर गावाशी जाईल खाली गावाशी